नमस्कार, माझं नाव प्रशांत पाटील. सध्या मी गोव्यामध्ये मोबाईल क्षेत्रामध्ये उद्योग करतो. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. म्हणून मी म्हणतो माणसाने व्हायचं झालं तर परीस व्हावं, ज्याच्या संगतीत जावं, त्याचं सोनं करावं. अशा परीचा समान माझ्या सर्व शिक्षकांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच श्री महादेवीला वंदन करतो. आजच्या या घरट्यातून पिल्लू उडावे, या घरट्यातून पिल्लू उडावे, घेऊन दिव्य शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. या उक्तीनुसार आपल्याला या सर्व शिक्षकांनी या शाळेने घडवले. आज हा प्रवास 18 वर्षापेक्षाही जास्त काळाचा झालेला आहे. प्रत्येक जण जीवनामध्ये कुठे ना कुठे स्थिरस्थावर झालेले आहे, करिअर यशस्वी झालेले आहे. आणि म्हणूनच शाळेच्या आठवणींना उजाळा देऊन बालपणीची मैत्री कायमस्वरूपी जिवंत करण्याची वेळ आली. म्हणून आजचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम, आजच्या या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला अनेक व्यक्तिमत्व सजलेलं आहे. आजचे गेट टुगेदर अनेक व्यक्तिमत्वांनी सजलेलं आहे, रंगीबेरंगी आठवणीने बहरलेलं आहे. आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा या भेटीने कोणी हसलेलं तर कोणी हरपून गेलेलं आहे. आजकाल अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये गेट टुगेदर होतात, आठवणींचे आदान प्रदान होते. पण आपले हे गेट टुगेदर खूप खास आहे, कारण इथे फक्त शाळेच्या आठवणीच नाही, तर या शाळेने आपल्याला आकार दिलेला आहे, या शाळेने आपल्याला संस्कार दिलेले आहे. समोर बसलेल्या प्रत्येक बॅट्समॅनने आम्हाला अनेक अनुभवांनी समृद्ध केलेला आहे. मला आज देखील सरांचा आपल्याला चेहरा आठवतो, त्याचसोबत मायेने जवळून काढलेली समजूत देखील आठवते. सरांनी दिलेले शिक्षण आठवते, त्याचसोबत वेगवेगळ्या उपक्रमातून दिलेला आनंद देखील आठवतो. आज आमची मैत्री पुन्हा एकदा घट्ट झालेली आहे. सोशल मीडियामुळे आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आलो. मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेल, इथून पुढे आपण सर्वजण कुठेही असा, कसेही असा, आपण इथून पुढे सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे, एकमेकांना मदत करायला पाहिजे. कारण या जगामध्ये एकच नातं असं आहे जे निस्वार्थी नातं आहे, ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं. आज आपल्या सर्वांच्या भेटीने, सरांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने या ठिकाणी एक नवीन ऊर्जा आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्याचा आम्हाला पुढील जीवनामध्ये नक्की उपयोग होईल असं सांगतो आणि या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.